मराठवाडा शिक्षक संघ छत्रपती संभाजीनगर अंतर्गत शिक्षण उपसंचालक कार्यालयासमोर मराठवाडा शिक्षक संघाचे जिल्हा सचिव भाई चंद्रकांत चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली शिक्षकांच्या विविध मागण्यांसाठी छत्रपती संभाजीनगर येथे धरणे आंदोलन संपन्न झाले। या आंदोलनावेळी अंशदायी पेन्शन योजना रद्द करून सर्वांना जुनी पेन्शन योजना लागू करावी, राज्यातील निकष पात्र विना अनुदानित शाळा वर्ग आणि तुकड्यांना प्रचलित अनुदान सूत्रानुसार 100% अनुदान देऊन शिक्षकांची वेठगिरी संपवावी, राज्यातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना 10, 20, 30 अशा 3 लाभांची आश्वासित प्रगती योजना लागू करावी, राज्यातील शिक्षकांची सुमारे 65,000 रिक्त पदे तात्काळ भरावीत, सर्व शैक्षणिक संस्थांचे वेतनेतर अनुदान 7व्या वेतन आयोगाप्रमाणे देण्यात यावे, इंग्रजी माध्यमांच्या सर्व शाळेतील शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना लक्ष वैयक्तिक मान्यता देण्यात याव्यात, या प्रमुख मागण्यांसह धरणे आंदोलन संपन्न झाले। यावेळी उपस्थित जिल्हा सचिव भाई चंद्रकांत चव्हाण, मराठवाडा शिक्षक संघ छत्रपती संभाजीनगर, नवनाथ मंत्री अजय कदम, अशोक ढमढेरे, विलास चांदणे, विनोद केनेकर, विलास चव्हाण, बाळू पवार, दीपक वाघ, पद्माकर पगार, गणेश राठोड, संतोष सुरडकर, मानसी भागवत, अरुणा चौधरी, शीतल केवडे, सविता हिंगे, गोरे केएस, भीमराव म्हात्रे, करुणा सोनपसारे, वरलक्ष्मी बोटला, जयश्री पाटील, भवर टीबी, सावंत सर, रेड्डी सर, भवर डीजी, केंद्रे सर, विलास भुत्तेकर आदी उपस्थित होते।